नमस्कार मंडळी, रोडविल राणे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवीन भागामध्ये आज आपण पुन्हा एकदा आता बाजीप्रभू देशपांडे या चौकामध्ये आहोत. मध्यवर्ती ठिकाणी आलो आणि आता इथून जाणार आहोत आपण पुसाटी बुरुज पाहायला. पुसाटी बुरुज पाहिल्यानंतर दुतोंडी बुरुज असेल, त्यानंतर दौलती बुरुज असेल, खोकड तलाव असेल, महार तलाव असेल, बॅरेक्स असतील, बरंच काही पाहायचं आहे. तर आता बाजीप्रभू चौकातून तो रस्ता जातो कुठे तो मी तुम्हाला दाखवतो. चला. हे बघा, इथून तुम्ही कोल्हापुरातून आलात, हा रस्ता जातो अंधार बावडीला. हे हिलटॉप हॉटेल आहे, त्याच्या उजव्या बाजूने आपण वर चाललो आहे. ठीक आहे. आता वर जात असताना आपल्याला डाव्या बाजूला पहिला जे पहिलं वळण येईल ते वळण आपल्याला घ्यायचं आहे, जे आपल्याला घेऊन जाईल पुसाटी बुरुजाकडे. ठीक आहे. हे बघा, हे पहिलं डावीकडचं वळण आलं आहे आणि इथून थोडंसं तुम्ही पुढे गेला तर एक उजवीकडचं वळण येतं जे जातं अंबरखान्याकडे. ठीक आहे. पण आपल्याला हे डावीकडचं वळण घ्यायचं आणि जायचं आहे पुसाटी बुरुजाकडे. चला. इकडे ही वाट बंद होते, इथून तुम्हाला पुढची वाट चालत पार करावी लागते. आता इथे गाड्या तुमच्या टू व्हीलर लावायच्या आणि चला वाकून जाऊया. ठीक आहे. आता ही वाट आपल्याला चालत पार करायची आहे. साधारण एक 500-600 मीटर वगैरे असेल, अर्धा किलोमीटर वगैरे. काल चाललो खरं तर आम्ही. आणि मग या वाटेच्या एका बाजूला आहे महार तलाव, त्यानंतर बॅरेक्स आहेत आणि त्याच्या या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला खोकड तलाव आहे. एक मला वाटतं छोटी विहीर पण आहे. तर आता चला चालत राहायचं आहे. डाव्या बाजूला एक वाट आत घुसते, त्या वाटेनं आपल्याला ते बॅरेक्स पाहता येतात किंवा काही लोक त्याला घोड्याची पागासुद्धा म्हणतात. तर आता ते बांधकाम पाहून तुम्ही ठरवा ते काय असू शकतं. किंवा काही एक वाटतं इथे जाते, थोडं जाऊन बघूया घरात काय वाटतं जाते ना. एकदा जस्ट आपण म्हणजे काहीच राहायला नको बेसिकली आपल्याकडं, इतकंच फक्त हेतू आहे. कारण पन्हाळ्यावर इतक्या गोष्टी लपलेल्या आहेत ना, जबरदस्त. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काही ना काहीतरी दडलेलं आहे. इथे मजार बांधले, मजारच आहे ना. हां, मजारीचाच प्रकार आहे. ठीक आहे. मला वाटतं ना हा जो आहे ना हा खोकड तलाव आहे. या तुम्हाला दाखवतो. खोकड तलाव हा प्रकार काय माहिती आहे का, की तो पावसात पूर्ण भरतो आणि उन्हाळ्यामध्ये ते ग्राउंड होतं खेळण्याचं. सो हा खोकड तलाव आहे. आय एम डॅम शुअर. दिसतोय का तुम्हाला इथून? नाही दिसणार. थोडं आता इथे ॲक्च्युली आत जावं लागेल झाडाझुडपात. ठीक आहे. जर मला बाय एनी चान्स ड्रोन उडवायला मिळाला तर मी खोकड तलाव तुम्हाला वरतून दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता विषय असा आहे की खोकड तलाव ह्या रूटच्या उजव्या बाजूला दाखवत आहेत खरं, आणि ग्राउंड पण आहे पावसात जे भरतं. पण ते हेच आहे का की पुढे आहे एखादं, ते पाहूया आपण. ठीक आहे. आता आपल्याला रूटमधून पुन्हा बाहेर जायचं आहे, चालायचं आहे आणि पलीकडच्या बाजूला महार तलाव, बॅरेक्स वगैरे पाहायचं आहे. मग तिकडून थोडं पुढे बाहेर पडलं ना की पुसाटी बुरुज येतो. ठीक आहे. चला.
आपण बरोबर बघितलं, हा जो आहे ना, हे मी मैदान तुम्हाला म्हटलं ना, दाखवलं, थांबा, हे बघा, हा खोकड तलावच आहे, ओपन प्लेग्राऊंड, त्याला खोकड तलाव म्हटलं जातं. ठीक आहे. आणि बघा या बाजूला आपण आता जाणार आहोत. हे जे बॅरेक्स आहेत हे आपण पाहायचे आहेत आणि इथे हा जो तलाव आहे तो पाहायचा आहे. ठीक आहे. इथूनच असा रूट आहे, थोडं क्रॉस होऊन आपण आतमध्ये जाऊया. ही बघा, ही बघा, ही एक वास्तू आहे आणि तिकडे बॅरेक्स आहेत आणि ह्याच्या पलीकडे तो तलाव आहे जो आपण आता मॅपवर पाहिला. आपण काय करू, आपण पहिलं त्या ठिकाणी जाऊ आणि मग तसे चालत ते पाहू आणि मग इकडून बाहेर पडू. चला. माझ्या मागे जी वास्तू तुम्हाला दिसते त्याला बॅरेक्स अर्थात सैनिकांच्या खोल्यासुद्धा म्हटलं जातं किंवा घोड्याची पागासुद्धा म्हटली जाते. आता जर तर्क लावायचं म्हटलं तर पूर्ण ओपन एरिया आहे. ठीक आहे. याचा अर्थ समजा जर इथे घोडे बांधण्याची जर ही जागा असेल किंवा बॅरेक्ससुद्धा असू शकतो, कारण जर सैनिकी तळ असेल, ज्या पद्धतीनं रायगडावर लष्करी तळ आहे त्या पद्धतीनं पन्हाळ्याची ही बाजू कदाचित लष्करी तळाची असू शकते, असा अंदाज नाकारता येत नाही. कारण याच्यापासून काही अंतर मागे ज्या ठिकाणाहून अण्णाजी दत्तो यांच्या नेतृत्वाखाली कोंडाजी फर्जंद हे 60 मावळ्यांसह जे आले होते या ठिकाणी पन्हाळा सर करायला, तर थोडं ह्याच्या मागची बाजू आहे तिथून ते वर आले होते. ज्या अर्थी इथे सैनिक आहेत म्हणजे मोस्ट ऑफ जो काही रणसंग्राम झाला असेल तो या ठिकाणी झाला असेल, कारण बाकीच्या ठिकाणी शिबंदी कमी असेल. जर सैनिक इथे राहत असतील तर याच्या मागे पुढेच कुठेतरी किल्लेदार राहत असेल, तर त्या सैनिकांनी प्राधान्यानं पहिला किल्लेदार कापून काढला, त्याच्यामुळे बाकीचं सैन्य पांगलं. तर मग बॅरेक्स म्हणजे सैनिकांच्या खोल्या किंवा हे घोड्याची पागा असं दोघांपैकी काही असू शकतं. आता हा एंड आहे, इथे सगळं तुमचं तटबंदीचा भाग आहे. आता इथून आपण इथे एक तलाव आहे तो पाहूया, ही वास्तू थोडीशी जवळून पाहूया आणि त्याच्यानंतर तिथूनच बाहेर पडलं की क्रॉस आपल्याला तिकडे जायचं आहे, तिकडे पुसाटी बुरुज. ठीक आहे, चला. माझ्या डाव्या बाजूला तुम्हाला महार तलाव दिसत असेल आणि छान मस्त बघा रेडे कसे छान आंघोळ करतायत, आतमध्ये डुंबतायत, मजा करतायत. आणि त्याच्या बाजूला ही वास्तू आहे ती थोडी जवळून पाहूया, अर्थात पूर्ण ढासळलेली आहे तरी पण पाहूया. या आतमध्ये फक्तच रान आहे, मागच्या बाजूला काय आहे तो पाहूया. वास्तू जरी उद्ध्वस्त झालेली असली त्या बाजूने, तरी बुरुज ह्या पद्धतीचा बुरुज मी कुठेच पाहिला नाही अद्याप. हे बघा, जशी स्टेप वर जाते तसा बुरुज एक एक करून आतमध्ये जातो, ज्याला आपण पिरॅमिड स्ट्रक्चर म्हणतो. तर पिरॅमिड स्ट्रक्चरचा बुरुज म्हणजे पिरॅमिड स्ट्रक्चरची तटबंदी पाहिली की जी खालून आतमध्ये जाते, म्हणजे खालचा भाग बाहेर असतो आणि वरवर जशी जाते तशी ती आतल्या भागात जाते. हा बुरुज आपण पहिल्यांदा बघतो की जो पिरॅमिड स्ट्रक्चरचा आहे, त्याच पद्धतीने तटबंदीसुद्धा बांधलेली आहे आणि त्याच पद्धतीने पुढचा चौकोनी बुरुजसुद्धा त्याच पद्धतीचा. ठीक आहे, चला आता इथून बाहेर पडूया आणि आता तो बघा तिथे माणसं दिसत आहेत, तिकडून बाहेर पडूया आणि पुसाटी बुरुजाच्या दिशेने चालत राहूया.
आता या ठिकाणाहून चालत आल्यानंतर 2 वाटा फुटतात. ठीक आहे. आता ही जी डावीकडची वाट जाते ती पुसाटी बुरुजाकडे जाते आणि सध्याच्या काळामध्ये जो पन्हाळा, पावनखिंड, विशाळगड रेंज ट्रेक केला जातो तर ती नवीन वाट इथून तयार केलेली आहे. पण मूळ जो राजदिंडीचा मार्ग आहे की ज्या ठिकाणाहून महाराज बाहेर पडले होते तो या बाजूला आहे आणि या बाजूला तर आहे. प्लस या ठिकाणी दौलती बुरुजसुद्धा आहे आणि दुतोंडी बुरुजसुद्धा आहे. तर तो या बाजूला आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला जायचं पहिलं या बाजूला पुसाटी बुरुज वगैरे सगळे पाहून घेऊ आणि मग या ठिकाणी दुतोंडी आणि दौलती बुरुज आणि राजदिंडी पाहिली की जवळपास आपला पन्हाळ्याचा एकंदर घेर पूर्ण होईल. आणि अजून ज्या साठमारी, राणीचा राजवाडा आणि 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 हां म्हसोबाचं टाक किंवा म्हसोबाचं तोंड ते पाहायचं आहे आडवाटेवरचं. तर ते सगळं पाहिल्यानंतर एकंदर पन्हाळ्याच्या सगळ्या गोष्टी पाहिल्याच जमा होतील. चला आता पुसाटीच्या दिशेनं गाडी काढूया. आता एक गोष्ट सांगतो. आता इथून मगाशी आपण गाडी लावली होती बरोबर आहे, पण ना इकडून 3-4 गाड्या आल्या पोरांच्या. आपली म्हणजे तरुण पोरं होती. तर त्यांना आम्ही विचारलं तुम्ही कुठून गाड्या आणल्या. तर मग ते त्यांनी तो रूट सांगितला. तर मग मनीषला सांगितलं जा त्यांच्या गाडीवर बस, तिकडे उतर आणि गाडी घेऊन ये. तर आता तो घेऊन आला आहे गाडी. तर आता गाडी काढायला सांगतो कारण खूप चालायचं. आता तुम्ही बघा, नाही चालण्याचा विषय नाही, कमीत कमी वेळेत आता सगळ्या गोष्टी कवर करायच्या आहेत. विचार करतो की आजच आता कोल्हापूरहून निघून मुंबईला निघायचा विचार करतो आहे. पुन्हा उद्या शनिवार आहे, काही महत्त्वाच्या मीटिंग्ज आहेत. जर काम नसतं झालं तर त्या ऑनलाईन कराव्या लागल्या असत्या उद्या. आज थांबून उद्या उरलेलं शूट करावं लागलं असतं. पण बऱ्यापैकी गोष्टी झाल्यात शूट करून आणि तुम्हाला ती सिरीज पाहायला मिळणार आहे. खूप मजा येईल तुम्हाला, कारण आम्हाला स्वतःला शूट करताना खूप मजा आली. धमाल सिरीज झाली आणि आडवाटेवरचा पन्हाळा पाहायला आम्हाला खूप मजा आली. आणि हो प्लीज तुम्ही म्हणजे शेवटपर्यंत का थांबा, कारण मला काही लोकांचे आभारसुद्धा मानायचे आहेत. या प्रवासामध्ये तुमच्या सगळ्यांचीच खूप साथ आहे. पण इतर अजून काही मंडळी आहेत पुढेच डायरेक्ट पुसाटी बुरुजाकडे अजून पण बरीच मंडळी आहेत की जे वैयक्तिक स्तरावर कॉल करणं, मेल करणं, त्यानंतर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे ते मला कनेक्ट होत असतात. यूट्यूबवर मेंबरशिप नावाचा एक प्रकार आहे की ज्यामध्ये जी मंडळी त्यांचं 1 महिन्याचं एक मानधन माझ्यासाठी डेडिकेट करत असतात माझ्या या प्रवासासाठी. तर त्या सगळ्या मंडळींचे मला आभार मानायचे. तर आता आपण चाललो आहे पुसाटी बुरुजाकडे. ही बघा, ही बाजूची तटबंदी तुम्हाला दिसत असेल उजव्या बाजूला. आणि या बाजूला डावीकडची तटबंदी, म्हणजे जसा जसा पुसाटी बुरुज येतो तसं तसं ही तटबंदी निमुळती होत जाते आणि निमुळतीला आहे पुसाटी बुरुज. आता पुसाटी बुरुजाचं कसं आहे की हे 2 बुरुज मागे पुढे आहेत. ठीक आहे. तर आता आपण काय करू, जो मूळ पुसाटी बुरुज क्रमांक 1 आहे तर थेट आपण त्याच्याकडे जाऊ. त्याला संरक्षक म्हणून हा पुसाटी बुरुज क्रमांक 2 तयार करण्यात आलेला आहे. तर पुसाटी म्हणजे काय, तर पिछाडीचा. ओके, पिछाडीचा म्हणजे मागच्या बाजूनं जर कोणी हल्ला केला तर त्याला थोपवण्यासाठी म्हणून हा पिछाडीचा म्हणजे पुसाटीचा बुरुज मदत करतो. खरं तर ही मावळतीची दिशासुद्धा आहे पश्चिमेकडची. त्यामुळे अनेक कोल्हापूरकर मंडळी या ठिकाणी सनसेट अर्थात सूर्यास्त पाहायला येतात. तर पुसाटी बुरुज हा बघा आपल्याला पाहायचा आहे, तिथे वर जाऊया. पण तत्पूर्वी समजा यदा कदाचित हा पुसाटी बुरुज शत्रूकडून उद्ध्वस्त करण्यात शत्रू यशस्वी झाला तर ते आनंदाच्या भरात या ठिकाणी यावर कब्जा केल्यानंतर ही लोक धावत येतील आणि मग आनंदाच्या भरात या खंदकात पडतील. या बुरुजाच्या समोर अगदी हा नाही म्हटलं तरी 100 फूट खोल हा खंदक आहे. या ठिकाणी पाणी पूर्ण भरलेलं असायचं आणि या पाण्यामध्ये सुसरी, मगरी, विषारी साप ह्या सगळ्या गोष्टी सोडलेल्या असायच्या की तुम्ही या आनंदाच्या भरात आणि यामध्ये आत्महत्या करा. आणि तोपर्यंत या ठिकाणी
आणखीन एक जो बॅकअप बुरुज आहे त्याच्यावरून सैनिक त्यांच्यावर हल्ला करायचे. तर आता आपण चाललो आहोत पुसाटी बुरुजाकडे. मगाशी नाव काय सांगितलंस तू? एकदा चेक कर. लक्ष्मीकांत शंक यांनी हा जो भाग आहे तर त्यासाठी छोटासा स्वराज्य निधी पाठवला होता. तर त्यांचे मनापासून आभार. ही समोर हे जे पठार दिसतंय ना, या पठाराचं नाव आहे मसाई पठार. दिसतंय तितकं छोटं नाही आहे, ते पसरलेलं आहे. म्हणजे 6-7 तास लागतात ते पूर्ण पठार क्रॉस करायला. आणि इथेच कुठेतरी वाट होती की ज्या वाटेवरून महाराज मसाई पठारावर पहिले चढले आणि मसाई पठारावरून खाली विशाळगडाच्या दिशेने मार्गस्थ झाले. हा पुसाटी बुरुज. ठीक आहे, पलीकडे याही ठिकाणी खंदक सदृश्य भाग आहे. तर आता पुसाटी बुरुज पाहिला आहे. इथून बाहेर पडल्यानंतर वाटेत आत्ताचा जो रेंज ट्रेकचा मार्ग आहे पन्हाळा पावनखिंड विशाळगड तो एकदा पाहूया. आता जी सगळी मंडळी रेंज ट्रेकला जातात ती त्या रूटने जातात आणि मूळ राजदिंडी मार्गसुद्धा पाहूया. चला. हा बघा समोरचा बुरुज पाहिला, म्हणजे याला बॅकअप म्हणून समोरचा बुरुज दिलेला आहे. ठीक आहे, पुसाटी बुरुज पाहून निघालेलो आहोत पुन्हा एकदा. आणि आता इथे मध्ये मी म्हटलं तसं की याचा रेंज ट्रेक जो आहे पन्हाळा पावनखिंड विशाळगड तर त्याचा एक रूट लागतो. तिथे आपण थोडा वेळ थांबूया आणि त्यानंतर मग दुतोंडी बुरुज, दौलती बुरुज आणि राजदिंडी मार्ग तो पाहायला जाऊया. राजदिंडी मार्गाच्या इथे थोडंसं खाली उतरल्यानंतर एक बांधीव टाक आहे, ते सुद्धा पाहता येतं, तेही पाहू आणि मग पुढचा प्रवास सुरू ठेवू. चला. हा बघा इथे फुटका नंदी अर्थात या नंदी महाराजांचं मुख जागेवर नाही आहे. हा जो रूट आहे तो आता हल्ली जे ट्रेकर्स मंडळी रेंज ट्रेकला जातात तो हा रूट वापरतात. ठीक आहे, हा खाली आता पुन्हा एका गावात उतरतो आणि या ठिकाणी एक फलक लावलेला आहे. या ठिकाणी जर तुम्ही पाहाल तर दुतोंडी बुरुजासारखा एक बुरुज या ठिकाणी आहे. दुतोंडी बुरुज म्हणजे काय की दोन्ही बाजूनी ज्या ठिकाणी चढता येईल. आपण आता इथून चढूया आणि त्या बाजूने उतरूया, म्हणजे तुम्हाला दुतोंडी बुरुजाचा एक अर्थ समजून जाईल. ठीक आहे, ठीक आहे. या पायऱ्या आपण एक एक करत चढलो. आणि पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूने ही वाट उतरता येते. कळलं दुतोंडी बुरुजाचा अर्थ. आता जो दुतोंडी बुरुज पन्हाळ्यावर प्रसिद्ध आहे तो हा नाही. ठीक आहे, तो वेगळा आहे. पण दुतोंडी बुरुजाचा अर्थ हा झाला की ज्याला दोन्ही बाजूनी मुख आहे, चढण्यासाठी जागा आहे आणि पुन्हा तटबंदी चालू होते. ठीक आहे, आता पुन्हा बाहेर जाऊया आणि पुढच्या दिशेचा प्रवास सुरू करूया. चला. ही गाडी आम्ही गडावरूनच भाड्याने घेतली, जेणेकरून म्हणजे जी मंडळी भाड्याने गाडी देतात तर त्यांच्या गाड्या अनअवेलेबल होत्या. तर इथे एक अजित पवार म्हणून गाईड आहेत. चल ना सरळ चल.
अजित पवार म्हणून गाईड आहेत, तर त्यांनी ना आम्हाला खूप सहकार्य केलं. आम्हाला चांगली खोली शोधून दिली. त्याच्यानंतर या गाडीची सोय पण त्यांनीच केली. ठीक आहे, खूप खटाटोप केली त्यांनी, त्यांचे सगळे कॉन्टॅक्ट्स वापरले आणि त्यानंतर ही गाडी आम्हाला त्यांनी अवेलेबल करून दिली. सो त्यांचे मनापासून आभार. तर आता आणि हो, मी त्यांचा नंबर या ठिकाणी देतो. ते गाईडसुद्धा आहेत, तर त्यांचं सहकार्य तुम्हाला गाईड म्हणूनसुद्धा मिळेल. आणि इतर काही जर तुम्हाला सोय करायची असेल जेवणाची, राहण्याची, तर तुम्ही अजित पवार यांना संपर्क साधू शकता. ठीक आहे. आता पुन्हा पाहिलं तुम्ही, मगाशी त्या ठिकाणचा हे बंद होतं, रूट बंद होता. असंच हे टाकून बॅरिकेड टाकून बंद केलं होतं. आणि हा या बाजूने, म्हणजे तुम्हाला हा मधला पॅच जर करायचा असेल पुसाटी बुरुज ते राजदिंडी, तर तुम्हाला हे चालतच करावं लागणार. आता आपल्याला मधला रूट सापडला त्या मुलांमुळे, म्हणून ठीक आहे. तर आता आपण काय करू, आता आपण हा बघा, हा जो आहे ना मूळ राजदिंडी मार्ग, जिकडून शकाकर्ते छत्रपती शिवराय पन्हाळ्याच्या वेड्यातून निसटले, तो हा मार्ग. चला. आणि हो, तो जो रस्ता चालला आहे ना तिकडे, हे बघा जरा बाहेर आहे, एक इकडे चालला आणि एक इकडे चालला ना, इकडे जो रस्ता जातो ना त्याने आपण दौलती बुरुज आणि दुतोंडी बुरुजाला जाणार आहोत. ठीक आहे, या. शिवरायांची पावलं इथूनच बाहेर पडली. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी दरवाजा होता चांगला, ज्याला आपण दिंडी दरवाजा किंवा चोर दरवाजा म्हणू शकतो, तर तो आता उद्ध्वस्त झालेला आहे, तो आता अस्तित्वात नाही. आणि मग हा बघा दरवाजा इकडे, हा फिरवून आणला आहे बुरुज इथपर्यंत, म्हणजे हा बुरुज इथे असता, याचा अर्थ गोमुखी पद्धतीनं बांधलेला हा जुना दरवाजा असण्याची शक्यता आहे. हे पडलेले अवशेष तुम्हाला दिसतात तिकडे वर पहा. आणि त्याच्या संरक्षणासाठी म्हणून हा समोर बुरुज एक आहे. बरोबर आहे. आता आणखीन पुढे या वाटेनं महाराजांची पालखी बाहेर पडली. ठीक आहे, महाराजांना घेऊन सगळे मावळे वायुवेगानं बाहेर पडले. मग ती मसाईच्या पठाराच्या दिशेनं बाहेर पडली. पण आता इथे थोडं आपण अजून खाली जाऊया. मला वाटतं बाईक आणशील तर बरं, म्हणजे टू व्हीलर थोडं खाली जायचं आहे, तर तिकडून आपण ते तलाव पाहूया आणि मग पुन्हा वर येऊया. सॉरी माझ्या लक्षात नाही की आपण बाईक गेटच्या त्या बाजूला लावली. एक्स्ट्रीमली अरे, मग आपल्याला पुन्हा इकडे यायचं आहे बाबा. आता इथला मधला रस्ता म्हणजे पूर्ण फिरून आपल्याला पुन्हा इकडे यावं लागणार आहे. राजदिंडी मार्गे जर तुम्ही तो ट्रेक करत असाल पन्हाळा पावनखिंड, तर तुम्ही इथून जाता आणि एक पायवाट इथून सुद्धा जाते. बघा कसा खजिना लपलाय पन्हाळगडावर. मस्त आहे ना बांधलेलं टाकं. हेच पाहायला म्हणून आपण थोडंसं राजदिंडी उतरून खाली आलो. आता पुन्हा राजदिंडीकडे जाऊ, ती बाईक घेऊन फिरून मग पुन्हा राजदिंडीकडे येऊ, कारण मध्ये आता ती वाट बंद आहे. आणि मग दौलती बुरुज आणि दुतोंडी बुरुज करून मग ताराबाईंचा जो राजवाडा आहे तिकडे जाऊ, साठमारी पाहू आणि मसोबा टाक राहिला आहे तर तोही बघू. चला. बघा ती पायवाट म्हटलं ना, मगाशी पायवाट वाटणं ना, ती बघा दगड बघा रचलेली.
आता थेट भेटू जेव्हा आपण बाईक फिरवून पुन्हा इकडे येऊ ना राजदिंडीकडे, तिथेच. हे बघा, आता आपण फिरून तिथे राजदिंडीकडे जाण्याऐवजी डायरेक्ट दुतोंडी बुरुजाकडे आलो आहे. हा दुतोंडी बुरुज आहे, ह्या बाजूने पण एंट्रन्स आहे. मनीष थोडं पुढे, आणि सुस्थितीत आहे चांगला. हा जर तुम्ही पाहाल, ठीक आहे, इथे पहारेकऱ्यांसाठीची खोली आहे. आणि हा बघा, हा अजून एक एंट्रन्स आहे इथून. सो अशा पद्धतीनं पन्हाळ्यावरचा जो सुप्रसिद्ध दुतोंडी बुरुज आहे हा. आता आपण दौलती बुरुज बघायला जाऊया. फिरो गाडी. हो, तो जो मागे रस्ता गेलाय ना, तो त्या वारे बुरुजाकडे, सज्जा कोटीकडे गेलाय. ठीक आहे, आता इथून काहीच अंतरावर आपल्याला दौलती बुरुज लागेल. मगाशी होता त्याचं नाव दौलत बुरुज होतं, बरोबर ना? आता दौलती बुरुज लागेल. दौलती बुरुज. हा बघा, उजवीकडे आला. घे गाडी, उजवीकडे घे. हा जो रस्ता जातो ना, तो राजदिंडीकडे जातो, आणि हा जो रस्ता जातो तो अंबरखान्याकडे जातो. ठीक आहे, तर मग मगाशी आपण तिकडून असे उलटे येणार होतो. पहिला दौलती बुरुज पाहणार होतो आणि मग दुतोंडी बुरुजाकडे जाणार होतो. तर म्हटलं आता अनैसे गाडी आहे, जवळ आहे, तर आपण पहिला दुतोंडी बुरुज पाहूया. तर मगाशी मी तुम्हाला दुतोंडी बुरुजाचे स्ट्रक्चर सांगितलं की कशा पद्धतीनं असतं. ठीक आहे, त्यामुळे आणि तिकडे आता वांडर पण खूप होते आणि बरेच पर्यटक पण वरती होते. त्यामुळे म्हटलं आता तिकडे खाली नको उतरूया. आणि आता इथे आपण हा जो आहे तो आहे दौलती बुरुज. ठीक आहे, आता दौलती बुरुज नाव कसं पडलं तर इथे गेल्यानंतर तुम्हाला ते स्ट्रक्चर दिसेल. 2 वेगवेगळ्या दगडांचं आहे. एक काळा कातळ आहे आणि वरती जांभा दगड आहे. तर बहमनी सुलतानाच्या काळामध्ये की त्यानंतर त्याच्या कुठल्या तरी सरदाराने किंवा कुठल्या तरी सुलतानाने इथे खजिना लपवला आहे या अफवेने हा अख्खा जो बुरुज आहे तो खोदून काढला आणि त्याला काही हे संपत्ती किंवा खजिना काही सापडला नाही आणि मग त्याने तो पुन्हा बांधून काढला. त्याच्यामुळे हा खाली दिसतो आहे तो काळा कातळ खडक आहे आणि ह्यावरती जांभा दगड आहे. ठीक आहे, आता आपण हा बुरुज इथून पाहूया. आणि तिकडे लांबवर तो बघा, तिकडे आपल्याला दुतोंडी बुरुज दिसतो आहे. हा दौलती बुरुज. ठीक आहे, मगाशी जो होता तो दौलत बुरुज, हा दौलती बुरुज. ठीक आहे, आता इथून तडक आपण जाणार आहोत महाराणी ताराबाई यांच्या बंगल्याकडे, राजवाड्याकडे. आणि त्याच्या बाजूलाच साठमारीचं मैदान आहे. आणि साठमारी हा खेळ खेळण्यासाठी आगड लागतं. त्या मैदानाला आगड म्हणतात. तर ते आगड तेवढं अस्तित्वात नाही आहे ते, पण त्याचे काही भाग आहेत ते पाहण्यासारखे आहेत. म्हणजे माणसाला किंवा जे ते साठमारी खेळायचे त्या सैनिकांना लपण्यासाठीच्या ज्या जागा आहेत त्या कमाल आहेत. त्या जाऊन आता आपण पाहूया. थेट आता ताराराणी राजवाडा जवळपास हे मला वाटतं शेवटचं डेस्टिनेशन असेल. त्यानंतर फक्त मसोबाचा टाक राहील, तर तो पाहूया. चला.